राज्यभर पेटलेल्या ओबीसी आंदोलनाने आज पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक दिवसांपासून धरणे, मोर्चे, उपोषणाच्या माध्यमातून संघर्ष सुरू असताना आज सकल ओबीसी बांधवांनी थेट नागपूरमध्ये निर्णायक धरणे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. भंडाऱ्यातून शेकडो ओबीसी बांधव बसने नागपूरकडे रवाना झाले असून त्यांची धडक संविधान चौक येथे बसणार आहे. हक्काचा लढा आता आरपार अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका ठाम केली. प्रमुख मागण्या काय? 2027च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची तरतूद करावी. यूजीसी समता विधेयक 2026 तात्काळ लागू करावे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मागील अनेक दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन करूनही सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर एकवटत सरकारला इशारा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. भंडाऱ्यातून निघाल्या बसगाड्या, उत्साह शिगेला. पहाटेपासूनच भंडाऱ्यात आंदोलनकर्त्यांची गर्दी उसळली होती. हातात फलक, घोषणाबाजी आणि एकजुटीचा निर्धार घेत शेकडो बांधव बसमधून नागपूरकडे रवाना झाले. आंदोलन शांततामय असले तरी मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. राज्याच्या राजकीय वर्तुळात या आंदोलनाकडे लक्ष लागले असून नागपूरमधील परिस्थितीवर प्रशासनाची नजर आहे. ओबीसी समाजाचा हा एल्गार सरकारपर्यंत पोहोचतो का, की संघर्ष आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.